एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मार्केटवाडीनंतर आता गादेगावकरांचा ईव्हीएम विरोधात उठावून डमी ईव्हीएम मशीनला सलाईन लावून गावकऱ्यांनी केले प्रतिकात्मक आंदोलन। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। बऱ्याच लोकांमध्ये ईव्हीएमबाबत शंका व्यक्त होताना दिसत आहे। महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक ठिकाणी मतमोजणी व झालेले मतदान यामध्ये आढळलेली तफावत आणि त्यांनी काही ठिकाणी आकडेवारीमध्ये झालेला घोळ यामुळे आता अनेक ठिकाणी या ईव्हीएम मशीनना विरोधात आवाज उठवला जात आहे। काल माळशिरस तालुक्यातील मार्केटवाडी गावाने बॅलेट पेपरवर गावात फेर मतदान घेण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाने हस्तक्षेप करत व गुन्हे दाखल करण्याचा दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार जरूर घेतली, परंतु प्रशासनाने केलेल्या दबावामुळे याची चर्चा राज्यभर झाली। आता याचाच प्रतिक्रिया उमटत आहेत। याचाच भाग म्हणून आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील काही गावकऱ्यांनी व मतदारांनी एकत्र येत डमी ईव्हीएम मशीनला सलाईन लावून एक प्रकारे प्रतिकात्मक आंदोलन केले। ईव्हीएम मशीन्सबाबत सामान्य जनतेने अनेक शंका आहेत। या मशीनद्वारे येणाऱ्या निकालाचा जनतेला भरवसा उरलेला नाही। शिवाय राज्यात ठिकठिकाणी या मतदान प्रक्रियेतील आकडेवारीनंतर चुकीच्या आकडेमोडीमुळे तर जनता आणखीन संभ्रमात आहे। मशीन ही शेवटी मशीन्स असतात, त्याला मानव कशावरून ऑपरेट करू शकणार नाही आणि जर जनतेने दिलेले मत त्याच उमेदवाराला जाते की नाही याबाबत जनतेला संशय निर्माण झाला आहे। या मशीन्स जर जनतेच्या निरसन करू शकत नसतील तर अशा मशीन्सलाच उपचाराची गरज आहे। म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्वजण करत आहोत। सामान्य जनतेला आता ईव्हीएम मशीन्सबाबत गॅरंटी उरलेली नाही। यामुळे मशीन्सबाबत सामान्य जनतेला तीव्र नाराजी दिसून येते। मार्केटवाडी हे एक उदाहरण आहे। महाराष्ट्रात अशा असंख्य गावे आहेत जी फेर मतदान व मतमोजणीस उत्सुक आहेत। लोकांच्या मनातील संशय वाढणाऱ्या घटना ईव्हीएमच्या माध्यमातून घडल्या आहेत। त्यामुळे जनतेला निवडणूक आयोग व मतदान प्रक्रियेवर विश्वास उरलेला नाही, म्हणून प्रतिकात्मक आंदोलन केले। ईव्हीएम मशीन विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला। यावेळी गावकरी व युवक देखील उपस्थित होते। खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदारांना अजिबात न पटण्यासारखे आहेत। त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये ईव्हीएमच्या बाबतीत अतिशय संभ्रमावस्था आहे। ईव्हीएम मध्ये नेमकं मत टाकतो आपण त्यालाच मत जातं का, ही लोकांमध्ये आता शंका आहे। म्हणूनच ईव्हीएम मध्ये काय फॉल्ट तर नाही ना किंवा ईव्हीएम आजारी तर पडलेला नाही ना, ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज ईव्हीएमला सलाईन लावायचा कार्यक्रम घेतलेला आहे। सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि येत्या काळामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या अशी सर्वांची ठाम मागणी आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आताच निवडणुका संपल्या आणि निकाल जाहीर झाले। त्या निकालामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही खऱ्या अर्थानं राहिलीच नाही, अशा पद्धतीचं सर्वसामान्यामध्ये वातावरण तयार झालेलं आहे। म्हणजे ईव्हीएम एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की विरोधी पक्षनेता होण्यापर्यंत सुद्धा आमदार निवडून आले नाहीत। एवढा मोठा प्रचंड हा खऱ्या अर्थाने यांनी ईव्हीएम घोटाळा केलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आज गादेगावमध्ये या सरकारचा आणि याचा निषेध करून या ईव्हीएम आजारी पडलेला आहे। याला आम्ही इथं सगळ्यांनी मिळून सलाईन लावलेली। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वातावरण फार वेगळं असताना एक हाती सत्ता महायुतीला कशा पद्धतीनं मिळाली हा संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे। सर्वसामान्य माणूस कुठेही व्यक्त होताना दिसत नाही, कारण प्रत्येकाने सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात वन साईड मताचा कौल आपल्याला दिसत आहे। याच्या विरोधामध्ये आज गादेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी ईव्हीएमला सलाईन लावून या सिस्टीमचा निषेध करण्याचं काम आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं हा तोंड दाबून बुक्क्याचा मार हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासन करून पाहत आहे। याचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो।